स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। ओंकार साखर कारखान्याच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन। ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवारी पुणे येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयात उत्साहात पार पडला। केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तथा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले। यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार जयंतभाई पाटील, साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती। ओंकार ग्रुपचे संचालक प्रशांत बोत्रे पाटील, ओमराजे बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील व गौरीताई बोत्रे पाटील उपस्थित होते। मान्यवरांनी ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले। शेतकरी कुटुंबातून आलेल्या बोत्रे पाटील यांनी अल्पावधीत साखर उद्योगासह औद्योगिक विस्तार, आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी हित आणि रोजगार निर्मितीत उल्लेखनीय योगदान दिल्याचे गौरवोद्गार काढले। कार्यक्रमास ग्रुपमधील विविध कारखान्यांचे जनरल मॅनेजर, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन मुख्य कार्यालयामुळे ओंकार ग्रुपच्या विस्ताराला नवे बळ मिळणार आहे। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। सर्वात आदर्श पॅटर्न असल्याचं त्यांनी म्हटलं। उद्घाटन सोहळ्यानंतर मान्यवरांनी ओंकार ग्रुपच्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत ग्रुप फोटो काढून शुभेच्छाही दिल्या। ओंकार शुगर हे ज्या तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांनी घडवलं, एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं, त्याबद्दल तुमचं खरं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो। जे कर्मचारी आणि सगळे अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीची सिस्टीम, सहकारामध्ये एक सिस्टीम या साखर उद्योगामध्ये आणण्याचं काम ओंकार ग्रुपने केलेलं आहे। ओंकार शुगरचं मी रोज कौतुक करतो ठेवली। आणि एक शेतकऱ्याचा मुलगा जो एका शेती दुकानामध्ये शेती व्यवसायाची लागणारी अवजार, खत बित याच्यावर एवढं मोठं साम्राज्य 3-4 वर्षामध्ये केलंय। पण जो चांगला काम करतो, जो चांगलं करतो, तो माझा उद्या राजकीय विरोधक असेल तरी मी त्याला मदत करतो, हे आपलं वैशिष्ट्य आहे। आणि म्हणून मला वाटतं की तुम्हाला एकच सांगतो, ज्या जिद्दीने काम करताय त्याच्यापेक्षा जास्त जिद्दीने करा। वेगळ्या पॅटर्न, वेगळ्या दृष्टिकोनातून जे काम केलेले आहे, जे कारखाने बंद पडले होते, जे कारखाने कर्जबाजारी होते आणि चालत नव्हते, ते चालवण्याचं आणि प्रॉफिट मध्ये आणण्याचं काम ओंकार शुगरनी केले। आज ओंकार शुगर 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे, 350 कोटीच्या प्रॉफिट मध्ये आहे। आणि म्हणून एक आदर्श होईल। मला वाटतं देशामध्ये 4 कारखान्यांकडेच आज साखर शिल्लक आहे, 4 ते 5 कारखान्यांकडे। महाराष्ट्रामध्ये ओंकार शुगरकडेच 1 नंबर शिल्लक साठाचा आहे। मोहोळ साहेबांना मी एवढंच सांगतो, सहकार क्षेत्रातले तुम्ही सहकाराचे मंत्री, केंद्रीय मंत्री आहात, हा सगळा पॅटर्न घेऊन सहकारातले कारखाने कसे या पॅटर्न मध्ये येतील हे बघण्याचं काम तुम्ही करा। हीच मी एक सहकार क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला विनंती करतो। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।